तर नमस्कार मंडळी, सुस्वागतम. आज आपण जातो दादरमध्ये असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरमध्ये खास दशावतार नाटक बघू. आणि माका जर ट्रेनमध्ये मस्तपैकी बसाक गावला आणि आपल्यासोबत आज आपलं भावनिकेत पण होतो. आणि बऱ्याच दिवसांनी लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहण्याचा आनंद घेत घेत आम्ही येऊन पोहोचलो दादर स्टेशनला. स्टेशनच्या बाहेर येऊन नाट्य मंदिर काही लांब नाही म्हणून चलतच जायचं ठरवलं. आणि जाताना वाटेत लिंबू सरबत वाला दिसलो. लिंबू सरबत पिऊची लहरली म्हणून त्या सांगले मस्तपैकी 2 लिंबू सरबत बनव. आणि त्यांना लगेच तर बनवून पण घेतल्यान. पण सरबत तोंडाक लावले तर काय चवत नाही. मेलन काय घातलं आणि भुतूत काय माहित. पण दिलेले पैसे फुकट जात नाही म्हणून अनिकेतने कंटाळत का होईना पण सरबत सगळं पिऊन टाकल्या. आणि हळूहळू चलत चलत आम्ही येऊन पोहोचलो नाट्यगृहाच्या मेन गेटवरती. आतमध्ये गेलो आणि सगळ्यात आधी घेतलो पेट्रातल्या बाप्पाचं दर्शन. आणि आपण जरा लेटच पोहोचलो म्हणून बऱ्याच कलाकारांचा मेकअप वगैरे सगळा झालेला. आणि आपल्या आबाकाका ज्या शंकराची भूमिका होती म्हणून त्याचं मस्तपैकी मेकअप चालू होतो. मग मस्तपैकी नाटक सुरू झालं आणि नाटकातली पहिली लढाई पण झाली. आणि आजच्या नाटकात आपला मित्र यश पण पार्वतीच्या भूमिकेत होतो. आणि थोड्याच वेळात इंटरव्हल झालो आणि सगळ्या कलाकारांसोबत फोटो काढण्यासाठी सगळ्या प्रेक्षकांची गर्दी जमली. आणि आबाकाकाचे चाहते त्याच्या मेकअपची स्तुती करी होते. आणि खास नाटक बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक पण उपस्थित होता. मग आमच्या मंदारबाईन मस्तपैकी भैरवी म्हणत नाटकाची सांगता केल्या. मग नाटक वगैरे सगळं आटपला आणि सध्या दिवाळी असल्यामुळे सगळ्या दशावतार कंपनी मुंबई केले. सगळ्यांका आपल्या नाटका जागेवर जायचा होता. पण ह्यो पाऊस अगदी मिरगाक पडतात असं पडा होतो आणि कोणाक बाहेरच पडाक दे नाही होतो. मग म्हटलं ह्यो पाऊस का आमचा ऐकायचो नाही म्हणून आम्ही असाच भिजत भिजत गाठला दादर स्टेशन. मग सगळे कलाकार आपापल्या नाटकाच्या जागेवर गेले आणि मी, उदय काका, प्रसाद दादा आणि अनिकेत निघालो मालाडला जाऊ. मग मालाडला उतरणं उदय काकाने प्रसाद दादा गेले नाटकाच्या जागेवरती आणि मी आणि अनिकेत निघालो आमच्या मोठ्या काकांच्या रूमवरती, कारण का थंय आमच्याच भावाबीज होती. मग बसमध्ये धक्के खात खात आम्ही फायनल येऊन पोहोचलो काकांच्या रूमवर. मग आम्ही सगळीजण वाईट जरा गजाली करीत बसलो. मग भावाबीजेसाठी सगळेजण मस्तपैकी रेडी झाले पण आमच्या भावेशला व्यवस्थित कपडेच गावाना होते. आणि एक टी शर्ट शोधूक त्यांना अख्ख्या कपाट हिसकून घातल्या. फायनली एका टी शर्ट गावला आणि आमच्या भावाबीजेक सुरुवात झाली. आणि यंदा काय माका भावाबीज करू सारखी नाही होती म्हणून मी फक्त व्हिडिओग्राफर होतोय. मग मस्तपैकी भावाबीज वगैरे झाली आणि आम्ही सगळे जेवूक बसलो. जेवणात मस्तपैकी छोले आणि पुरणपोळीचा बेत होतो. मग मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि आम्ही परत निघालो विरारला जाऊ. मग मालाड स्टेशनला इलेल्या विरार ट्रेन पण लगेच लागली म्हणून आमचं सातकोच पडलो. मग रात्री 12:30 वाजता विरार स्टेशनला उतरलो तर पावसानं आमचं एकदम जंगी स्वागत केलं. आणि आमच्याकडे एक छत्री आणि आम्ही माणसात 3 होतो. आणि सकाळी येताना आम्ही दोघंच जण होतो म्हणून आम्ही 2 व्हीलर आणून पार्किंगमध्ये लावलेली. आणि जाताना पाऊस पण खूप होतो आणि आमच्याकडे टेबल सीट जाण्याशिवाय पर्यायच नाही होतो. तर अशा प्रकारे आम्ही टेबल सीट बसून निघालो घरात जाऊ. तर मित्रांनो, असं होतं आजचा आपला दिवस. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. देवा काळजी.